नमस्कार. आज आपण गुरु पालट विषयी बघणार आहोत. सध्या गुरु हा वृषभ राशीत आहे. वृषभ राशीतून तो मिथुन राशीत जाणार आहे. तर दाते पंचांगानुसार वैशाख कृष्ण द्वितीया बुधवार 14 मे 2025 रोजी रात्री 10:35 गुरु हा मिथुन राशीत प्रवेश करेल. त्याचा पुण्यकाल बुधवारी रात्री 8:44 पासून रात्री 12:26 पर्यंत आहे. मीन, वृश्चिक, कर्क या राशींना अनुक्रमे चौथा, आठवा, 12वा गुरु येत असल्याने आणि लोहपादाने ज्या राशीस येत आहे त्यांनी पीडा परिहारार्थ गुरुच्या उद्देशाने जप, दान, पूजा अवश्य करावी. मिथुन, मेष, मकर, कन्या या राशींना गुरु पहिला, तिसरा, 6वा, 10वा येत असल्याने त्यांनी जप, दान, पूजा यापैकी एखादा प्रकार केल्याने त्या पीडेचा परिहार होईल. दुसरा गुरु पालट. आता अश्विन कृष्ण द्वादशी शनिवार 18 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7:41 गुरु हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाल शनिवारी 5:50 ते रात्री 9:32 पर्यंत आहे. मेष, धनु, सिंह या राशींना अनुक्रमे चौथा, आठवा, 12वा गुरु येत असल्याने आणि लोहपादाने ज्या राशीस येत आहे त्यांनी पीडा परिहारार्थ गुरुच्या उद्देशाने जप, दान, पूजा अवश्य करावी. कर्क, वृषभ, कुंभ, तुला या राशींना गुरु पहिला, तिसरा, 6वा, 10वा येत असल्याने त्यांनी जप, दान, पूजा यापैकी एखादा प्रकार केल्याने त्या पीडेचा परिहार होईल. आणि मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा शुक्रवार 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गुरु पुन्हा वक्री मिथुन राशीत प्रवेश करेल. त्याचा पुण्यकाल शुक्रवारी 3:39 ते सायंकाळी 7:21 पर्यंत आहे. तर पीडा परिहारार्थ पुण्यकालात जप, दान, पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे. गुरु सुवर्ण पादाने आल्यास त्याचे फल जरी चिंता असले तरी तो शुभ असतो. तर आता सध्या गुरु वृषभ राशीतून 14 मेला मिथुन राशीत जाईल. तर आपण प्रत्येक राशीला तो कसा जाईल हे बघूया. पहिली मेष रास. मेष राशीला गुरु तृतीय स्थानात आहे. त्यामुळे पराक्रमात वाढ होईल, प्रवास घडतील, वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल आणि लाभ होईल. वृषभ राशीसाठी आजारपणातून सुटका मिळेल आणि धनश्री प्राप्ती होईल. मिथुन राशीत गुरु पहिला असल्यामुळे अतिशय शुभ आहे. त्यामुळे संतान संबंधी चिंता जाईल, वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल आणि प्रवास घडतील. कर्क राशीस गुरु हा मिथुनेचा गुरु हा 12वा येतोय. त्यामुळे आजारपणातून सुटका होईल, आई संबंधी काही चिंता असेल तर ती मिटेल. त्याच्यानंतर सिंह रास. सिंह राशीस गुरु हा लाभस्थानात येतोय. त्यामुळे अत्यंत शुभ आहे. संतानाविषयी त्यांना काही प्रश्न असतील तर ते सुटतील, वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल आणि लाभ होतील. कन्या रास. कन्या राशीस गुरु 10वा येतोय. त्यामुळे खूपच चांगला आहे. त्यामुळे नोकरीत प्रगती होईल, धनप्राप्ती होईल, माता संबंधी काही प्रश्न असतील तर ते सुटतील आणि आजारपणातूनही सुटका होईल. त्याच्यानंतर तूळ रास. तूळ राशीस गुरु हा भाग्यस्थानी येतोय. त्यामुळे बहीण भावंडांशी संबंध सुधारतील, संतानाविषयी काही चिंता असेल तर ती जाईल आणि तुमचे आरोग्य चांगले राहील. वृश्चिक रास. वृश्चिकेस गुरु 8वा आहे. त्यामुळे थोडी तारेवरची कसरत आहे, पण धनप्राप्ती होईल. त्याच्यानंतर धनुरास. धनुराशीस गुरु हा 7वा येतोय. त्यामुळे भावंडांशी संबंध सुधारतील, लाभ होईल आणि तुमच्याही आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मकर रास. मकरेस गुरु हा 6वा असल्यामुळे धनप्राप्ती होईल, नोकरीत प्रगती होईल, बाकी वर्ष चांगले जाईल. कुंभ रास. कुंभ राशीस गुरु हा 5म स्थानी येतोय. त्यामुळे अत्यंत शुभ आहे आणि लाभ होतील. तुम्हाला
प्रवास घडतील वेगवेगळे आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. आणि मीन राशीस गुरु चौथा येतोय, त्यामुळे नोकरीत प्रगती होईल आणि वडिलांसंबंधी काही असेल तर ते सुद्धा तक्रारी त्या दूर होतील. अशा प्रकारे आपण गुरुबदलाची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.